भक्तांचा जन आनंदकारक आहे. कानोपाटे गुणगिरे पुणे जिल्ह्यामध्ये केंदूर नावाचं काय संसारामध्ये असताना चांगला आनंद लुटताना परमार्थ त्यांच्याकडे एक अहंकारी मनुष्य गेला. त्याने विचारलं आपलं नाव काय म्हटलं. माझं नाव कानोपाटे. अहंकार माणसाला लागते. बाबाने अक्रोडाचं जेवण केलं कारण गवळीने निरोबाच्या म्हणता बद्दल कीर्तन आता कीर्तन गवळीने आवडून गेले सरस निरोबाच्या मागे बहुतांचा अंतरला संग मुळे जयाची आतीने केला पहिलं पाहता ते हर पद्यांग कोणतारी वाट नाही झाले जग कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी कोटी आड आली ही देवबुद्धी धावा आडवाव करुणा कृपानिधी त्यांना देवबुद्धी आलेले देऊन टाकावा नाही तर आता जोडून बहन की साडी लगा के काय सांगत ते बाई काय सांगत ते याने बाई माझी गेली तवाची मग मी तेथोनी पराली परता परता कतून परी तो येता गेला मात काय सांगत ते बाई काय सांगत ते खूप गाण्याच्या कीर्तनात आपल्याला ऐकायला मिळतील बाबांच्या गोडणे पण यांच्या माध्यमातून खूप आनंद वाटतो. वैकुंठना एक रंगत से वैकुंठना एक रंगत से जोडो जोडो पडते दोघे जण बलराम कृष्ण वाकुऱ्या धावते दोघे जण बलराम कृष्ण मोठं मोठं माती काढते दोघे जण बलराम कृष्ण शेणात लोडते दोघे जण बलराम कृष्ण वैकुंठना एक रंगत से वैकुंठना एक रंगत से शोक सांगत से परीक्षिती शोक सांगत से परीक्षिती वैकुंठना एक रंगत से आनंद वाटेल तसं योग आहे केंद्र गाव कोणतं केंद्र अहंकारी मनुष्य त्यांच्याकडे गेला त्याने विचारला आपण कोण म्हणते माझं नाव कानोपाटक आहे. अहो तुमच्याकडे मुलं बाळा आमच्या घरची परिस्थितीत येतात. कानोपाटक विहिरीच्या कटावर बसलेलं ते सर्व मुलांना विहिरीमध्ये टाकले. बाबा आता तर नसेल त्याला मला महात्मा आता तुम्हाला महात्मा म्हणता येईल आम्ही साधूचं वर्णन तसं पायी काटा आणि हेटी ती व्यथा जीव मोठी जैसा पुढे संकटे पुढे रचणी पायात काटा मोठ्यानंतर संपूर्ण विधानशील भावतात. अरे बाबा नको मला महात्मा म्हणू आई भुकेत जेवढेला आलेला आहे दोन खा जेवण कर नंतर चालता होतो म्हटले पुत्रे घरदांना खाते मग जेवणा करता तुला काय लागेल म्हणे मुलं राहिलं जेवण कानोपाटाने हात मागे आम्ही आमच्या बोलल्या नंतर ते मुलं विहिरीतून पडत आहे. मग त्याने विचार केला जो जिवंत करू शकतो त्यानेच मारण्याचा निर्णय घ्यावा नाही तर आपण सुद्धा विहिरीत टाकून द्याल तसे जाते ते नाश्त्यावारी विठ्ठल आज जगद्गुरु तुकाराम महाराजांना कोण घेण्याकरता चरित्र माहिती सांगा जगात पाहुणे घराचे आजे आले रुसे कसे काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडची जर दरदरी दबाण्या माझे रांधेल्या कन्या दरदरी दबाण्या माझे रांधेल्या कन्या दरदरी दबाण्या माझे रांधेल्या कन्या काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार कोप मोड अरे पूर्ण संसाराचं वाटोळ करणारा महात्मा जगाच्या पटल कोण असेल तर माझे जगद्गुरु देवाचे ते कोण आला ज्याच्या घरा आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसार देव भक्ता लागे करुणी संसार अंगे वानावर कमजी महाराजांची अवस्था तुकोबारीच्या पत्नीला म्हणावं माझ्या माय बापे बरे नाही गेले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या पदरी बांधिले भिकाऱ्याच्या महाराजांची बाई अवस्था जर बघितले तर एवढी शोकांती का महाराजांच्या काही लोक आम्हाला विचारतात तुकाराम महाराज म्हणजे कोण अरे त्याला म्हटलं विश्वकर्त्याच्या राजकोषातून मुकुटातून खाली डोकं डोकं मोती पडतात त्यांचे श्रीसंत तुकोबार आहेत तुकोबारी कोणी सामान्य व्यक्ती तुकोबाऱ्यांकडे जहागीर होते श्रीमंत होते तुकोबार सावकार होते असं चरित्र तुकोबाऱ्यांचं वाचत आप्पा गुळे होऊन गेले बरं का आप्पा गुळे कुठले हा पुणे 6 एकरचा मालक होता आप्पा गुळे तर 6 एकरचा मालक आप्पा गुळे त्याने एकूण एक मुलगी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी टाकली दोघांचा संसार करून आणि संपत्ती तुमच्याकडे आज आहे उद्या लेण्याची गरज हत्ती खाऊन खातो स्वतःद्वारा भेटणार नाही सर्व लोकांचा विचार करत नाही आणि देहाच्या बाबतीमध्ये उदास राहतात अभंगाचं चौथं चरण अनिको सायस न पडेना धरिनाच अनिको सायस न पडे धरिनाच अनिको सायस
अनेक सायास न करीन धर्यास होईन उदास सर्व भावी महाराज उदास भक्त ऐसे दाना जय देवदास गेले अशा तसले वाणी वस्ते कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला तैसे असावे संसारे जोरी प्रातिनाट्य पक्षी अंगणे उतरते ते काय म्हणतो न्याला तैसे असावे संसारे जोरी प्रातिनाट्य दोरी विश्वमोळी नावावर संकटी हा त्या पुरंदरी 14 जाती क्या महाराज म्हणतात योगा केले त्या देहात तादात्म्य तुम्ही घेता त्या देहात आपला संबंध नाही कोणाचा कोणाशी न घडे संबंध न जाये ते मेरे देवा कदाचिन नायम होता होईतावान भया अजो नित्य शाश्वतो यम पुराण अन्य ते गंधे माने शरीरे आत्मा नित्य देह नित्य आत्मा चैतन्य चैतन्य घन आहे देह जड आहे त्या जड देहात आपला संबंध नाही कोणाचा कोणाशी न घडे संबंध त्या देहाला 3 नास आहेत आश्रयनाथ परतानास आणि स्वभावनाथ अरे वडिलाच्या समोर मुलगा जाऊ शकतो मुलाच्या समोर वडील जाऊ शकतात पिता अनेकता पुत्र मरे पुत्र दे कथा पिता धुरी काळी काळ्या घेसरी कोणी नवरी शरीरे या शरीरात आपला कुठल्या प्रकारचा संबंध नाही म्हणून महात्म्य ते उदास राहतात कबीर महाराज रस्त्यात जात असताना कुत्रं जावं लागलं लोक म्हणतात कबीर महाराज आपल्याला कुत्रं होते कबीर महाराज म्हणे कुत्ता देणे और चमडा देणे त्या देहाला माझा संबंध म्हणून अनेक सायास न करी न धर्यास होईन उदास सर्व खावे जो या देहावरी उदास ऐसे आपली उकिता जैसा बिडारी पैसा दे तुम्ही ग्रामीण भागात कोणाला येत नाही तुम्हाला बुजगाव माहिती आहे का बुजगाव हा ते मिरची लावतो आपण बरोबर त्या मिरची त्याच्यामध्ये काडी रोवायची खाली खड्डा करून काडी रोवायची त्याला काडी बांधून द्यायची त्याच्यामध्ये फाट्याला शर्ट काढून घ्यायचा शर्ट अटकवल्यानंतर एक मडकं ठेवून द्यायचं त्याला चुना लावून द्यायचा हातामध्ये पताक देऊन द्यायची कारण एवढा इमानदारी राखण कर्ज आहे की कोणत्याही वस्तूला ते हात लावून देत नाही कोण बुजगाव पण जेव्हा त्याला लोकांचं ज्ञान होतं लोकांना तेवढा त्याच्या पायाखालच्या मिरच्या फुटून येतात तरी ते असंच उभं राहतं महाराज म्हणतात ते काहीच करत नाही देहाले काय खरा देह संबंधे बसारा बुजगावने चोरा रक्षे ताई भाससे या देहात आपला कुठल्या प्रकारचा संबंध नाही म्हणून ते उदास राहतात अनेक सायास न करी न धर्यास होईन उदास सर्व एक वेळा हाताने काढला होता मुखाने भगवंताचं चिंतन करा आणि काही महत्त्वाचं निवेदन तुमच्या पुढे व्यक्त करून शरीराला पूर्ण देण्यात आहो कारण आज आषाढी वारी कार्तिक म्हणजे जवळजवळ आषाढीचा म्हणजे हा सर्व संत महात्म्य त्या ठिकाणी आज पंढरपूरला येतात उदंड पाहिले उदंड केले ऐसे चंद्रभाग ऐसे भीमाते ऐसा विटेवर देव कुठे नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा यासी आले भक्ते पुंडले के देखे देव उभे केले विटेवरी आज जगाचा विश्वाचा मालक आज योगाने सर्वांना दर्शन कोणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर हा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी जीवने आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखामध्ये आता दृष्टी पुढे ऐसाचे दूर आहे सारखं प्रत्येकाला योगाने पंढरीच्या लागा वाटे सका भेटे विठ्ठल सुंदर असं वातावरण आहे आणि पंढरपुरामध्ये सर्व संत एकत्रित झाले म्हणून आजची एकादशी महत्वाची सर्वशीची म्हणतात एकादशी ना धरली ना बाबा एकादशी त्या दिवशी माणसाने 2 वेळा जेवण करावं एकादशी विशेषण कर्तव्य दैवजन पण इकडे तुकाराम महाराज सांगतात एकादशी अन्नपान जे नर करीती भोजन श्वान विश्ले समान अधम जनते एक एकादशीला जर अन्न खाल्लं तर पातकाला जबाबदार व्हाल आणि इकडे शास्त्र सांगते एकादशी विशेषण कर्तव्य भोजन त्याचं उत्तर तिथंच आहे रात्र जागरण करत पाचवीचे हरी कीर्तन रात्रभर परमात्म्याच्या नावाचं कीर्तन करावं परमात्म्याच्या नावाचं भजन करावं कीर्तन आणि भजन जेवण नाही विठ्ठल विठ्ठल